नमस्कार भावकी, तर मी दादूस आणि आपल्यासोबत आहे आज संकेत. तर आज आम्ही आलेलो आहोत इथे मस्तपैकी एक रानामध्ये, जिथे आम्ही स्वतःचं जेवण बनवून स्वतःच खातो आहे आणि निसर्गाचा आनंद घेतो आहे. तर इथे आम्ही काय काय करतो आहे आणि कसं आलो आणि कुठे आलो आहे हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. स्टे कंटिन्यू. आणि एकदम एकदम पोचणे वरती येते. चिकन रेसिपी, चिकन चिकन चिकन. इथे समोर आता आपल्याला दिवस वॉटरफॉलचा एक झलक दिसते. तेवढी मोठी दरी आपण पार केलेली आहे बघा. भाई आम्ही एवढा स्ट्रगल करून हो रेनबो. नमस्कार भावकी, तर आज आपण चाललो माळशेज घाटला आणि आपण सोबत आहे संकेत. तर 2 भटके चाललेत भटकायला. तर फटाफट आपण आता पाऊस पडत होता आणि तुम्ही बघू शकता. तर पाऊस आता येतो हळूहळू. तर फटाफट आधी स्पॉटला पोचूया, नंतर बाकी काय ते आपण ठरवूया. आता आपण पोचलो मोरवाडला. तिथे आता बाजारात आम्ही थांबलो आहे. म्हणजे मस्त आहे की वडापाव. तिथे गाडी पण बघा साईडला थांबली इथे. फटाफट आता नाश्ता करून घेऊया, मग पुढे जाऊया. अजून इथून 42 किलोमीटर बाकी आहेत आपल्या. फायनली आम्ही माळशेज घाटाला पोचलो आहे. तिथे आता रेस्ट चालू आहे आमचा आणि तिथे समोर व्ह्यू पॉईंट आहे. आणि तिथे थोडी गर्दी असल्यामुळे आता आम्ही इथे थांबलो आहे वन साईड एकदम एकटे. आणि तो तुम्हाला समोर दिसतोय रिव्हर्स वॉटरफॉल होते तो पूर्ण एकदम हवेमुळे जेवढं पाणी सगळं पाठी चाललं आहे. आणि व्ह्यू बघा व्ह्यू. हा हा आहे जाण्यासारखं. ते बघ तो रोड पूर्ण असा जातो. जाऊया पुढे अजून थोडं. इथे थोडं ब्रेक घेऊया इथून मग पुढे जाऊया आता. तर आजचा असा आमचा प्लॅन आहे की कुठेतरी एक छान जागा बघून आम्ही बघा ताटं बाहेर पण आली. हे पूर्ण 2 बॅगा भरून चिकन आणि थोडं मसाले आणि थोडंसं मस्त आहे की कॅम्पिंग टाईप थोडं ओलं बाहेर काहीतरी बनवून खाऊ, त्याच्या हिशोबाने सगळं सामान आणलेलं आहे. मग अजूनपर्यंत तरी आम्हाला काही जागा भेटली नाही आहे. तर पुढे बघूया थोडंसं मोकळं रान आणि भेटतं का आम्ही बघतो आहे. तर इथं थोडं आता आराम करतो, थोडं रेस्ट घेतो. गाडी पण खूप चढली आहे एकदम आपली लालपरी, खूप चढण चढली आहे. तर फटाफट आता तिथे आराम करतो आम्ही थोडं आणि पुढे जागा बघतो जिथे फक्त आम्ही असू, जास्त गर्दी नसणार. नाही तर बाकीचे पण येतील आमच्यासोबत खायला. तेवढं आम्ही आणलेलं नाही आहे सध्या. फटाफट जाऊया पुढे. यालाच रिव्हर्स वॉटरफॉल बोलतात ना. हा नाही आहे. खोल दर्यामध्ये वॉटरफॉलची मजा. तर आता आम्ही जिथे घाट संपतोय तिथे एक 50-100 किलोमीटर 50-100 मीटर आधी एक जागा बघतोय. तिथे थोडीशी अशी काहीतरी आहे थोडं आतमध्ये. आणि तिथे समोर आम्ही गाडी आणि लावलेली आहे जेणेकरून आमचं तिथे थोडं लक्ष पण राहील. तर बघूया आता, जरा चांगली जागा भेटली तर बरंच आहे. हो कुठे बाई शिरतोय आम्ही काय करायला. हो इथे बरं वाटतं जरा. इथे जरा वारा आणि कमी आहे. संकेत रस्त्याच्या कडेलाच आहे, पण थोडी झाडं आणि आजूबाजूला जरा जास्त असल्यामुळे तेवढं काय दिसणार नाही कोणाला.
आणि आम्हालाही जरा प्रायव्हसी भेटेल. आम्हाला म्हणजे जेवण आणि करणार ना जरा त्याच्यासाठी. इथे बघा हे उमराने पडलेत सगळे इथे. वरती उमराचं झाड आहे. हा इथे आहे बाई, इथेच. संकेतने सकाळी चिकन आणलं आहे मस्तपैकी आणि आम्ही मसाला आणला आहे. तर आम्ही येताना सर्व मसाला हा जो आहे तो मिक्स करूनच आणला. त्यानंतर इथे तिथे टाकायला नको. फक्त आपण चिकन मसाला आणि गरम मसाला आहे तो आपल्या हिशोबाने आता टाकू. बाकी मीठ बीठ आम्ही सगळं पूर्ण मिक्स करून आणलेलं. ही कढई आहे छोटी आणि इथे पाणी पण आहे. जर सगळं खाऊन झाल्यानंतर धुवायला भांडी त्याच्यासाठी आणि एक्स्ट्रा आम्ही पाणी पण घेऊनच आलो आहे येताना. आणि कचरा आपण निसर्गामध्ये आलं कचरा कुठेही करू नका. आता आम्ही जेवढं घेऊन आलो आहे सगळं एकूण एक प्लॅस्टिक सगळं जाताना घेऊन जाणार आहे. एकही कचरा आपण इथे ठेवणार नाही. तर आपला मिनी स्टोव रेडी झालेला आहे. त्याच्यात आता आपण पाणी आणि गरम करून थोडं हर्बल टी बनवूया. हर्बल टी मिक्स करू. हां हां चांगली लागते एकदम मस्त. पिऊन बघ है ना. कावा येतं ॲक्च्युली. हे दुबईला जास्ती करून असे बनतात. काहीच साखरेची गरज नाही, कसली काही गरज नाही. फक्त गरम पाणी करा, डीप करा, मस्त. तुम्हाला दाखवतो काय ते डिटॉक्स. आता आपला राईस बनवतोय. सकाळी आम्ही घरातून निघताना राईस घ्यायचं विसरलो. तर येताना आम्हाला वाण्याचं दुकानाने भेटलं. तर तिथून आम्ही आता घेतलं आहे राईस. पण थोडे पैसे खर्च आले. घरातून आणलं असतं तर फ्रीमध्ये झालं असतं आमचं. आम्ही विंडशील्डमध्ये आता हे ताट आणि लावलं आहे. थोडासा वारा लागतो आहे. तसं तर पूर्ण पॅक आहे आजूबाजूला. हलकासा कुठून तरी वारा येतो आहे तो. आणि ही बॅगाने पण लावले इथून असं विंडशील्डसाठी. काही सुकडत आलेलं आहे आपलं. तर भाऊ की तसं तर आपला आजचा प्लॅन होता कर्नाळा फोर्ट. तिथे बर्ड सँच्युरीमध्ये जायचा. पण खूप जणं जात आहेत तिथे. तर गर्दी आणि पण आहे. तर म्हणून आम्ही विचार केला की अशा कुठेतरी ठिकाणी जाऊ जिथे थोडं आम्ही असू एकटं, शांतता अशी आणि मस्त आजूबाजूला पक्ष्यांची आवाज येत आहेत. मगाशी तर 1-2 पक्षी इथे बसलेले मस्तपैकी. रस्त्याच्या बाजूला आहे पण शांतता आहे. आणि पुढे जर तुम्ही मेन स्पॉटला गेलात तर तिथे तर खूपच गर्दी आहे, खूप गर्दी आहे. पाऊस आला नाही त्याच्यामुळे पाणी कमी आहे. पण लोक येत आहेत त्या पाण्यामध्ये पण भिजत आहेत, मग एन्जॉय करत आहेत. तुम्हाला यायचं आहे तुम्ही येऊ शकता. आणि पावसाळ्यात आला तर मजाच मजा आहे. फक्त ही जी मजा आहे आम्ही जे आता जंगलात बसलो आहे ही घेता येणार नाही. कारण आमच्याकडे टेंट नाही आहे. तर आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आज आलेलो आहोत. आणि निसर्ग आम्हाला ढाकलेला आहे, निसर्गाने आम्हाला ढाकलेलं आहे. तर तीच मजा घेत घेत आजचा आपला स्वयंपाक होतो आहे आणि एन्जॉयमेंट आणि रिलॅक्समेंट होतो आहे. चिकन रेसिपी, चिकन 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 ये. आता दादा फक्त पटापट मस्त की चांगलं चिकन बनूया. आता किती आलं आपल्याला येऊन? 12 वाजता आले बघा. मॅरिनेटेड चिकन. हो चिकन मस्त की मॅरिनेट झालेलं आहे आपलं.
सगळं टाकू हां टाक. एकदा. जाईल की थोडं डाऊट आहे. गाईस या तुम्ही पण खायला चिकन. आता राईस बनवून घेऊ. नशीब आपण हा वाला पॅन आणला. आपण छोटा आणणार होतो माहिती आहे ना? भात द्या. तर सध्या आपण इथे थोडा राईस ठेवला आहे, जेणेकरून आजूबाजूला कोण पक्षी आणि असेल आपल्यासोबत, त्यांना काय खावंसं वाटलं असेल ते खाऊ शकता. तर आपल्याला जॉईन होऊ शकता. त्याच्यासाठी मसाला टाकतोय थोडा. तर थोडंसं असं बाजूला काढून ठेवा. तर कोण असेल सांगू नाही शकत, तर त्याच्यासाठी आपण थोडंसं एक वाटा आपल्याकडून. तर फायनली आपला संपूर्ण जेवण रेडी झालेलं आहे. हा आपला मसाले भात, इथे चिकन, तो कांद्याला पण थोडं मीठ मसाला लावे ना, जरा बरं वाटेल. काहीतरी वेगळं. हे घे. जरा भरून टाकत. एवढा मसाला आम्ही, चिकन मसाला, भात मसाला, कांदा मसाला, एवढा मसाला आज आम्ही खातोय. तर उद्या किंवा आता जाताना काही अपरिचित घटायला नको आमचं. नाही तर कळलं आम्ही सगळीकडे फक्त वॉशरूम शोधत फिरतोय. टन टन. हे आहे आपलं चिकन आणि कांदा. ही आहे आपली आजची रेसिपी. टाणटाणा. खाऊन बघ कसं झालंय. एकदम गरमागरम, ते पण रानामध्ये. लोकांना रिव्ह्यू तरी माहिती पडेल. अरे मी स्पून पण आणलेत. आय एम सो इंटेलिजंट यू नो. जे पण आणलंय. आम्ही सर्व आणलेला, फक्त भात सोडून. पण नशिबाने तो आम्हाला येताना भेटला. मसाला भात एकदम. आधी लहानपणी आम्ही खायचो ना, तसं आहे ते, है ना. एकदम काय नसलं घरात की मस्त तेल मीठ टाका, मसाला लावा आणि खाऊन टाका. हा हा. इसको बोलते कांदा. चिकनचे पीस. चिकन एकदम क्रिस्पी झालेलं आहे, एकदम मस्त. आता आम्ही फटाफट खाऊन घेतो, मग आजूबाजूचा थोडा परिसर फिरूया आणि मग घरी जाऊया. चला जा मग. तर फायनली आपलं सगळं झालेलं आहे इथे, आणि आपलं सगळं कचरा बिचरा आपण सगळं क्लीन केलेलं आहे. हा जे आहे ते आपण फेकू कचरा, आणि याच्यात थोडं चिकन उरलं आहे. तर इथे कुठे आपल्याला रस्त्याने जाताना स्ट्रीट डॉग्स किंवा मग काय कुठलं भेटेल माकडं बिकडं, तर त्यांना आपण देऊ. तर जेवढं उरलं ते तेवढं देऊ शकतो. माकडं खातं चिकन माहीत नाही, एक नॉनव्हेज निघाला तर त्याच्यातला. तर फटाफट निघूया इथून आता. हळूहळू पब्लिक इथे यायला लागली आहे. तर
जागा रिकामी केली पाहिजे पटापट. चलो गाइस, हे डब्बे वगैरे फुल क्लीन झालेली आहे जागा. तर फटाफट पॅकिंग करून गाडीच्या इथे भेटूया. तर मुंबईच्या दिशेने येतो आपण, इथून येतो आणि इथे एक 50 मीटरवरती आणि एंड करून लिहिलेलं आहे माळशेज घाट एंड. आणि हा बघा, हा छोटासा गटरासारखा इथे झरणा वाहतो आहे. आणि हे समोर डोंगर लक्षात ठेवा, त्याच्या बरोबर सेंटरला इथून जागा आहे साईडने जायला. आणि तो समोरचा जो झाड दिसतो तिथे, तो आपला स्पॉट होता. तर मस्तपैकी आजचं आपली कॅम्पिंग झालेली आहे छोटीशी. नेक्स्ट टाइम बघूया अजून कुठे जाता येतं. आणि मजा आली, मजा तर फुल एकदम. कसं वाटलं? जिथे आपण बनवू तिथे अजूनच मजा. तर आता फटाफट ते इथे एक समोर गेल्यावर त्या इथून तर तिथे एक पॉईंट आहे, जिथे त्या पॉईंटच्या इथे जाऊ, थोडं बसू, आराम करू अजून थोडा आणि मग घरच्या दिशेला निघूया. दादूस, हे आहे माळशेज घाट पर्यटन स्थळ. एकदम गाडी एकदम एंडपर्यंत येते आपली, एकदम मस्तपैकी मजा. आता आम्ही एकदम तिकडनं आलो, त्या साईडून गाडी आम्ही इथे लावली. आता हे तर पूर्ण बघा, त्या साईडला जाऊया का आपण? काय नाही तिथे पाणी उडतंय ना, ते दिसेल तरी. चल बघू. रिव्हर्स वॉटरफॉलसाठी तिकडनं आम्ही थेट या ठिकाणी चाललो आहे. दादू, आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल बघायचं होतं ना. तिथे रस्त्यावरून येताना आम्ही विचार करत होतो तिथे जायचा, आम्हाला वाटलं लांब आहे, नंतर कळलं इथूनच सरळ रस्ता आहे. तर आपल्याला इथून सरळ जाता आता नशिबात आहेत तर बघून घेऊया, आहे की नाही. खूप वेळ आम्ही विचार केलेला, खूप वेळ तिकडनं लांबून बघत होतो. चढतोय, ते दमायला आलंय, खूप आतमध्ये अजून काय आला नाही. चालत आमची पोटऱ्या दुखायला लागल्या पायाच्या. काय चढ उतर. हां, सवय गेली ना, गावी राहत असतो तर आरामशीर. मजा आली. हां, हो भाई, कसे रस्ते आहेत बघा जायला. आहे पाव, हे वॉटरफॉल आहे. हाय लांब आहे. अच्छा, हवेचं प्रमाण बघा कितपत आहे, पूर्ण झाड आलं. हो हो, ते बघा गाईस, ते झाड एकदम वाऱ्याने वाकून गेले. या झाडाला लहानपणापासून वारा भेटलेला, त्याच्यामुळे हा त्याच प्रकारे वाढलाय. ज्या One साईडला side. वारा फिरतोय त्या साईडला झाड गेले. आणि निसर्ग आणि हा वारा, हा पण झाड, हा जो आता झाड दाखवला तो पण त्याच प्रकारे वाढणार आहे. इथे दोन्ही झाडं आहेत, वन साईड वाढत आहेत आणि वारा एवढा आहे, आम्ही स्वतः हलतोय. हो भाई, हो हो,
तिथे समोर आता आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉलचा एक झलक दिसते. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तर इथे सर्वाइव्ह करणं खूप मुश्किल आहे, पण कसं बसं आम्ही तुमच्यासाठी एक स्पॉटपर्यंत पोचतो आणि तुम्हाला नजारा दाखवतो. रिव्हर्स वॉटरफॉल बोलतात. हवेच्या वेगाने पाणी वरती उडते. या हवेच्या वेगाने पाणी वरती उडते. ते बघ समोर, हे बघ. हे बघ इथे. आहे का? हो इथे आहे. आता आपल्याला हो तिथून खाली उतरून तिथून पायवाट वाटतं. आहे काय? हां हां ये. आता आपण अशा पॉईंटपर्यंत आलो आहे. हाय इथे रस्ता आहे ना? समोर पहा. सगळं पाणी एकदम वरती उडतं तेव्हा. ते समोर पहा किती मस्त आहे की पाणी एकदम फोर्सने वरती येत आहे आणि पाणी हवेत उडतं आहे. तर अशा प्रकारे जर माणसांनी पण उडी मारली तर उडेल का? नाही. आणि चुकून इथून जर मगाशी एकदम मस्त सांगितलं, जर चुकून माणूस चुकून पडला इथे बॅग घेऊन, तर लोकांना वाटेल अरे त्याच्याकडे पॅरोशीट असेल म्हणून त्यांनी उडी मारली. नंतर मग कळेल नाही इट्स नो मोर. वाव, पाणी बघा कसं खेळतं आहे तिथल्या तिथे एकदम मस्तपैकी. खालती आवाज येतो आहे म्हणजे जागा असणार खाली जायला, तर आपण ट्राय करूया. हो तिथे समोर बघा, तिथे समोर एक मस्त गुहा दिसते. पण त्याचा प्राण्याची आणि हाय की नाही माहीत नाही. हे बघ पाण्याचा वेग वरती पर्यंत. हा तर a monster, the cactus. हा एकच झाड इथे असं दिसतंय जो वाकलेला नाही आहे, कारण वाऱ्यालाही काटे टोचत असतील. वा तर एक नंबर आहे. कुठून आलेलो आपण आता? हा इथून सरळ जा. थोडं रिस्की वाटतंय पण ट्राय करूया. हा त्या साईडून असेल. इथून नाही. वरतून असेल. अशा आम्ही चुकीच्या रस्त्याला गेलो. आता एक रस्ता भटकळ एक मी असता पोलाचा रस्ता मिळाला आहे. तिथून आपल्याला खाली जायचं आहे आता. तर नंतर परत वरती गेलं मी रस्ता सांगतो आपण कुठून आले. आधी डेस्टिनेशनपर्यंत पोचूया. थोडं रिस्की वाटतंय पण आता सध्या आम्हाला हा रस्ता आहे. ती लोक कुठून गेले माहीत नाही. तर फटा इथून आधी खाली निघू, मग येताना आपल्याला एक चांगला रस्ता भेटू शकतो. या काठी घ्यायला पाहिजे. आम्ही रानटी माणसं, आम्हाला जंगलात आणि आमच्या गावची डोंगर चढायची सवय आहे, म्हणून काय आम्हाला जास्त वाटत नाही. पण नवीन कोण असेल तर प्लीज कोणी ट्राय करू नका असं शॉर्टकट रस्त्याने जायचं. कोणाला तरी विचारा. तर आता आम्हाला कोण भेटलं पण नाही ज्याला आम्ही विचारू. पण बघा एकदम सरळ रस्ता. आणि असा आम्ही इथून तिथून झिगझॅग करत येतो. या हो हा जरा जास्त स्ट्रेट आहे, तर आम्ही ट्राय करू की साईडून कुठून तरी मस्त आहे की रस्ता भेटेल. शेवाळ आहे, शेवाळ त्याला काटे आहेत. काटे सांभाळून आपल्याला खाली उतरावं लागेल. आणि
इथून आता आपण लागतो पूर्ण slope आहे इथे, शेवाळ आहे, पाय सरकतोय. तर आता मी चला. घेतो. आता मी उतरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. हळूहळू लेफ्ट साईडला आहे हां, राईट साईडला आहे, सॉरी. एकदम खालती पाहिजे, एकदम खालती. हां, खालती अजून खालती. येस. आता आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही चुकून नॉर्मल ब्लॉग बनवायच्या जागी मॅन वर्सेस वाईल्डचा ब्लॉग बनवतोय. तर हा साईड, तर इथून आता अब इथून आहे रस्ता. काटे नाहीत ना बॅगेला? बघ नाही. ओ भैया, हेच पाणी हो. फायनली तेवढी मोठी दरी आपण पार केलेली आहे बघा. ती एकदम वरचं झाड दिसतंय, तिथून आपण ते दगडांवरून खाली आलोय. तर इथून आता सरळ रस्ता आहे. इथून एक रस्ता आहे, पण तो आता कुठून निघतोय माहीत नाही, अंदाज नाही आहे. आपण जाऊन बघू. तर जाताना आपण तिथून जाऊ, जेणेकरून कुठला नॉर्मल रस्ता असेल तो आपल्याला माहीत पडेल आणि जेणेकरून बाकीचे पण आपले सबस्क्रायबर जे व्हिडिओ बघतायत त्यांना रस्ता माहीत असेल. मोस्टली जणांना रस्ता माहीत नाही, ती लोक वरतीच थांबले आहेत. तर आपण थोडं रिस्क घेऊन जातो आता. इथपर्यंत असं वाटतं पाऊस येतोय, पण पाऊस नाही आहे, सगळं ते ह्याचं पाणीच आहे. हे बघा, वाव. अरे भाई, आम्ही एवढा स्ट्रगल करून. ओ रेनबो, रेनबो. हा हा. हां हां हां. एवढा छान मस्त रेनबो आलाय तिथे. हा हा. कुठे आहे आपण? वाव. समोरचा रिव्हर्स वॉटरफॉल आणि छानपैकी रेनबो आपल्याला दिसलेला आहे. हे रेनबो दाखव. एवढा मी स्ट्रगल करत आलो आणि माणसं इथे अशीच आहेत. ही कशी आले माहीत नाही, पण आता इथून जर नॉर्मल रस्ता वरती जायचा असेल तर आमचा पचका झाला असं समजूया. हो. भाऊ की तुम्ही पाहू शकता, आम्ही एकदम एंडला आलो, एकदम एंडला. आणि खालती दरी बघा. हो, एकदम टॉपला आलो. इथे पुढे काहीच नाही, आता सरळ दरी आहे. हो. आणि पब्लिक सगळी इथे नवीन येत आहेत अजून. पण समोरचा जो रेनबो व्ह्यू भेटलाय ना भाई, एक नंबर भेटलाय, एक नंबर. आराम से एकदम स्लिपरी झालाय रोड, पकड झाला. तर हे दादा तिथे समोर गेलेले आणि तेवढं फिरून परत इथे आलेत. भाई एवढं ट्रॅक, हे 1 घंटा बोला ना आपने, 1 घंटा, 1 तास जायला 1 तास यायला, एवढं ट्रॅक करत आलेत. आणि आम्ही जो मगाशी एवढी दरी बिरी उतरून आलो बा, इथून सरळ रस्ता आहे वरती जायला. जे काय बोललं आता, किडे असतात ना अंगातले, ते जात नाही कधी कधी. तर आता इथे थोडं आम्ही एन्जॉय करतो आणि पुढे जाऊ. वो रील में देखे होगा ना? हाँ हाँ हाँ, वही है वो. अच्छा. खड़े हो जाओ एकदम, हो, वो वही है, एक्झॅक्ट वही है. रीलवाला जो रीलमध्ये जे व्हायरल झालं ना, तो बघा एकदम वरती जो उडतोय
तो एकदम वरती जो उडतोय ना तो रीलवाला वॉटरफॉल आहे बोलतात. वाव. आणि पण त्याच्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल, तेवढा वेळ समोर नाही. दाखव किती रॅम्बो. वाजले आता? 3 वाजले आता. 3 वाजले. आम्हाला जायला अजून जायला 5 तास. हाँ नहीं अभी घर जाना है, 5 घंटा जाएगा उसमें. तो हे आपले 5 तासात आपल्याला फोटो काढ. घरी जावं लागेल लवकर. नॉर्मल एक फोटो काढ त्याच्यात. तर आम्ही मगाशी त्या रोडने आलो, तिथे जायचं असेल त्या हा रोड आहे तिथे जायला. तर इथून सरळ रोड आहे जो वरती जातो आहे. हो भाई हे बघा. हो भाई खाली पडताना चुकून या माणसाला पकडलं. कॅक्टसू याला हायला असा हात द्यायचा. हे घे. काय गाडीत ये ना. एवढा सिंपल रस्ता होता, एवढा सिंपल. आता बघूया ना. म्हणजे काय बोलणार आता? पण चालायला तर त्रास होत नाही ना. बा किती सिंपल आहे यार. आपण उगाच एवढं फिरून गेलो. अंगातले किडे. पण ट्रॅकिंगची हीच मजा असते किंवा नवीन नवीन ठिकाणं फिरण्याची हीच मजा असते. एक वेगळा ॲडव्हेंचर होऊन जातो आपला आणि एक नवीन नवीन रस्ते भेटतात जे की आपल्या गावाची किंवा नवीन निसर्गाशी ओळख करून देतो. हां हां हे बघा एकदम आरामशीर चालत आलो आम्ही, काहीच टेन्शन नाही. फक्त बघा काट्याने जरा जास्तच आहे तर तेवढं सांभाळून यावं लागेल. हां आम्ही त्या साईडला खूप शिरलो आणि गेलो, पण हा बघा तिथून वरतून आपण येतो. तिथून वरतून आल्यावर कडेकडेनी हा इथे एक छोटासा रस्ता आहे. इथे मस्त छोटासा रस्ता आहे, तिथूनच खाली जातो इथे. निंजा थोडी सारखं धावत जावं लागेल. पाठी टाकलं वारा. आणि अजून एक गोष्ट, रिव्हर्स वॉटरफॉलला जायच्या आधी थोडं आधी छानशी जागा इथे निसर्गासोबत एकदम. इथे तुम्ही कॅम्पिंग करू शकता आणि इथे दुपारी आणि जेव्हा आला तर इथं मस्त आहे की बसून जेवू शकता, काही करू शकता. मस्त आहे की एकदम पाऊस नाही तोपर्यंत सुकी जागा आहे. कॅम्पिंगसाठी तर मस्तच आहे. तर आम्ही थोडं आता इथं बसतो आणि थोडा निसर्गाचा आनंद घेतो. वाऱ्याचा वेग तुम्ही बघू शकता. अशीच एक एन्जॉयमेंटमुळे भाई प्लॅस्टिक बिस्टिक सगळं काहीतरी टाकण्यापेक्षा एखादा पान घ्या, तोडा आणि टाका, तोही उडतो. प्लॅस्टिक आणि टाकून कचरा करू नका. खूप रील तुम्ही बघितले असेल जिथे ते चष्मा टाकताय, रेनकोट टाकतायत, काय काय टाकतायत. जरा माणसांनी अकला वाढवावी आणि पानं बिणं घ्या, ती टाका, ती निसर्गात मिसळून जातात. तुमचं प्लॅस्टिक आणि मिसळणार नाही आहे. आणि आता आपण परत निघालो आहे आपल्या घराच्या दिशेने. तर फटाफट काय ते आम्ही थोडं खातो आणि निघूया. पुट्टा खाऊया. पुट्टा हां मका मला पुट्टा काय आहे ते एक मस्त आहे की मका खातो गरमागरम.
आणि मग घरच्या प्रवासाला सुरू करू. घे. मसाला लागला तर सांगा. हां तर भाऊ की फायनली आपली आजची ट्रिप तर संपत आलेली आहे. आता आम्ही थोडं घाटावरून उतरून थोडं कुठेतरी गावामध्ये पोचलो आहे. नाव तर नाही माहीत. मस्त लोकेशन भेटलं थोडं आराम करण्यासाठी, चिल होण्यासाठी. हां आणि त्याच्या पाठीच एक छोटंसं धरण टाईप आहे काहीतरी ते. तो आजचा प्रवास आम्ही तर एन्जॉय केला. तर तुम्ही पण किती एन्जॉय केला ते सांगा आम्हाला, व्हिडिओ कमेंट करा. अजून काय कुठे काय असेल तर आम्हाला सांगा, चुका सांगा, चांगलं सांगा, सगळं सांगा, जेणेकरून आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते कवर करू. बाकी तर आम्हाला मजा आली, तुम्हाला मजा आली की नाही ते नक्की सांगा. आणि इथेच आजचा ब्लॉग संपवतो. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.